मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली असून त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे। अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करत मनोज जरांगे पाटलांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे। जरांगे पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यानं तो आता काहीही बडबड करायला लागला आहे। त्याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी बेताल बडबड त्यानं केली। त्यानं आता मर्यादा ओलांडली आहे अशी टीका मंत्री नारायण राणे यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर केली आहे। राणेंनी केलेल्या या बेताल वक्तव्यावर आता सकल मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटतायत। मंत्री नारायण राणे यांनी अशा प्रकारे केलेली बेताल वक्तव्य थांबवावी असा इशारा देत भविष्यात राणे यांना जनता त्यांची जागा दाखवेल असा इशारा शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी दिलाय। तर सकल मराठा समाजाचे बाबा इंदुलकर यांनी राणे म्हणजे एक्सपायर झालेलं औषध असल्याची टीका केली आहे। आणि लोकसभेची आचारसंहिता लागावी एवढीच शासनाची यंत्रणा राबती आहे। तुम्ही आजची बातमी बघितली तर मसुद्याला हरकतीला आम्हाला थोडा वेळ द्या असं या शासनाचंच पिल्लू भुजबळांनी आज वाक्य केलेलं आहे, स्टेटमेंट केलेलं आहे। त्यामुळं मसुद्याचं रूपांतर सरसकट मराठा आरक्षण या कायद्यामध्ये ते करू देणार नाहीत हीच त्यांची इच्छा आहे। आणि यासाठी संपूर्ण महाराष्ट्र शासनाची यंत्रणा कामास लागली आहे। तुम्ही मगाशी मला नारायण राणेबद्दल विचारलं, एक्सपायरी डेट झालेलं ती औषध आहे आणि एक्सपायरी डेट झालेल्या औषधावर आपण बोलणं योग्यच ठरणार नाही। आम्हाला आमची ताकद एक्सपायरी डेट झालेल्या औषधावर वापरायची नाही, आम्हाला त्यावर शब्द आमचे खर्च करायचे नाहीत। अनेक पक्ष फिरून आल्यानंतर नारायण राणे साहेबांनी जरांगे पाटलावर झरी टीका केलेली आहे। त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असं ते म्हटलेत वाटतं। खरं तर हे अशोभनीय आहे। एक ज्येष्ठ आमदार जे ह्या राज्याचे मुख्यमंत्री होते, मराठ्यांचे मुख्यमंत्री होते, मराठा समाजाचे आमदार होते, अनेक मराठा नेता अशा पद्धतीने मराठा समाजाने लढत असताना त्याची अवहेलना करणे, त्याची चेष्टा करणे आणि त्याच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे हे राणेसाहेब तुम्हाला शोभत नाही। हा महाराष्ट्र सगळा बघतोय, कोकणवासी सगळे बघतायत। भविष्यात होणाऱ्या निवडणुकामध्ये तुम्हाला समजेल की काय कोण करेल आणि कशा पद्धतीने अशा वक्तव्याचा पाडाव करेल हे तुम्हाला या पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत निश्चित समजून येईल तुम्हाला। दरम्यान सकल मराठा समाजाचे अनिल घाटगे यांनी मंत्री राणे हे मराठ्यांचे असते तर त्यांनी जरांगे पाटील यांच्याबद्दल असं वक्तव्य केलं नसतं। राणेंच्या मागं मराठा समाजाची 4 माणसं तरी आहेत काय असा सवाल करत राणेंवर निशाणा साधला। मिटवायचा राहिला बाजूलाच, परंतु मनोज जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झाला असे भाष्य करत असतील तर नारायण राणेंना मला सांगायचं आहे की तुमच्या पाठीमागं महाराष्ट्रातले 4 मराठी नाही आहेत। जो माणूस 1.5 कोटी माणसांची सभा घेऊ शकतो, 150 एकरामध्ये सभा घेऊ शकतो आणि ज्या वेळा मुंबईवर लॉंग मार्च काढला त्यावेळा ठाण्यामध्ये जवळपास 75 लाख लोक त्या ठिकाणी त्यावेळा जमली होती। जर ती मुंबईमध्ये गेली असती तर तुमची दशा आणि दिशा काय झाली असती याचा विचार नारायण राणेंनी करावा। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली असताना या उपोषणाची तातडीनं दखल घेण्याची मागणी कोल्हापुरातील सकल मराठा समाजानं केली आहे।